नाव तुझे विनायक पाहिले विचराचर नाव तुझे विनायक पाहिले विचराचर महिमा तुझा साथोर म्हणती तुला लंबोदर आमचे प्रतिस्पर्धी शहर कुठे तो कुठल्या घरात आहे वा जरा जवळ या हा सुंदर असा गण गातोय सुंदर अशी चालाय बघा लक्षात यावं कब तक याद करूं मैं उसको कब तक इश्क बहाऊं कब तक याद करूं मैं उसको कब तक इश्क बहाऊं यारो रब से दुआ करो मैं उसको भूल जाऊं 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 माझ्या गाण्यामध्ये काय म्हणलंय बघा मला एक सांगा या ठिकाणी बरीचशी मंडळी मुंबई पुणे राहायला वास्तव्यात आहे बरोबर की नाही दादा नो मुंबईमध्ये आपण वास्तव्याला राहत असताना लालबागचा राजा सगळ्यांना ठाऊक आहे बरोबर की नाही लालबागच्या राजाला अखंड पंढरी भरली विठुरायाची अशी त्या ठिकाणी गर्दी असते परंतु या मागच्या वर्षी याच वर्षी 2025 मध्ये जी काय गोष्ट घडली म्हणजे आपल्या गरीबाला तुच्छलेलं गेलं एक चिमुकली पोरगी छोटीशी पोरगी तिचा बाप दरवर्षी त्या लालबागच्या दर्शनाला यायचा आणि त्या छोट्याशा चिमुकली मुलीला किरणला गेलं हळतूड केलं गेलं आणि सांगायचं तात्पर्य काय आपण अमिरी आणि गरिबी हा भेद पाळला नाही पाहिजे बरोबर की नाही मुंबई असो किंवा गाव असो सगळी माणसं आपली आहेत सारखे आहेत एक सारखे आहेत बुवा विषय कसा म्हणतो बघा सुंदर असा विषय आहे लक्षात घ्या दरवर्षाला येतो मी पायी हा बापाची यातना आहे बाप काय म्हणतोय बघा अहो दरवर्षाला येतो मी पायी बाप्पा तुझ्या दारी सांज सकाळी तुझ्या दर्शना भरते ही पंढरी गरिबाची कथट्टा केली अमीराला जागा दिली गरिबाची कथट्टा केली अमीराला जागा दिली 1 2 3 स्टार्ट दरवर्षाला येतो मी पायी बाप्पा तुझ्या दारी दरवर्षाला येतो मी पायी बाप्पा तुझ्या दारी सांज सकाळी तुझ्या दर्शना भरते ही पंढरी सांज सकाळी तुझ्या दर्शना भरते ही पंढरी गरिबाची कथट्टा केली अमीराला जागा दिली 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 बाप काय म्हणतो बघा दरवर्षी मी तुझ्या दर्शनाला येतो पायी पायी चालत येतो परंतु अशी का थंड केली म्हणून म्हणतोय
काही दिवसाची शमनाची होती माझ्या मनाला कधी मी पाणी तुला रे बाबा लालबागच्या राजाला काही दिवसाची शमनाची होती माझ्या मनाला कधी मी पाणी तुला रे बाबा लालबागच्या राजाला सांग सकाळी तुझा दर्शन भरलेली पंढरी कधी बाजूला थंडा गेली अविराला जागा दिली 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 ज्या वेळेला गिरगाव चौपाटीला विसर्जनासाठी लावण्याच्या राजाला 30-32 तास लागले तो थांबला आपल्या भक्तांसाठी आपल्या गरिबांसाठी म्हणून म्हणतो बघा विसर्जनाला बाप्पा हा थांबला भक्तांच्या भेटीला आगात कीर्ती मंगल मूर्ती नावी भक्ताला विसर्जनाला बाप्पा हा थांबला भक्तांच्या भेटीला आगात कीर्ती तुझी मंगल नावी भक्ताला पुढच्या वर्षी हे गणराया पुढच्या वर्षी हे गणराया सौंदर्या नागेरी पुढच्या वर्षी हे गणराया सौंदर्या नागेरी सात सकाळी तुझ्या दर्शन भरलेली पंढरी आम्ही राजका थंडा गेली अविराला जागा दिली गरिबाची थंडा गेली अविराला जागा दिली दरवर्षाला येतो बाई बाबा तुझा दारी दरवर्षाला येतो बाई बाबा तुझा दारी सात सकाळी तुझा गरिबाची थंडा गेली अविराला जागा दिली 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 गरिबाची थंडा गेली अविराला जागा सुस्वागतम स्वागतम रसिका प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेल्या पार्श्वक आहे कुमार गणेश बाबल्या तरळ आदरणीय कुमार गणेश बाबल्या तरळ संकेत वसंत तरळ यांच्याकडून 201 चा पार्श्वक आहे तसेच बोला मेरा कंगना तेरे बिना सजना नींद नहीं आती कुठलं पाहिजे जीता था जिसके लिए ओके डार्लिंग आय लव्ह यू धन्यवाद आज या ठिकाणी आमचे आदरणीय सन्मान्य ज्यांनी काही काळ गाजवला होता आदरणीय तरळ बुवा या ठिकाणी आलेले आहेत खरोखरच त्यांचं योगदान या शक्ती तुल्यासाठी जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे आणि खरंच आज मारवाडेवाडी ही शाखा माझ्या कार्यक्रमात नांदते धन्यवाद मंडळी सगळ्यांचे आभार बुवा बसा बघा त्रिशा तुषार गरमबेळे
गाव गव्हाणे थँक्यू मित्र एवढ्या लांबून आला गीताना दिसकी हा त्यांची फरमाईश आहे 100 रुपये का झाडा लागला काही हा 100 रुपये कसं आलं 100 रुपये आलंय का नीट वाजवा गीताना दिसकी रे नाही तर 200 रुपये कट लक्षात ठेवा त्याचप्रमाणे 1 मिनिट ढोलकीपट्टू आदरणीय आमचे दादा सूरज खाके यांसाठी खास त्याचा भाऊ सनी गोताड आदरणीय सनी गोताड यांच्याकडून 101 रुपयाचा पार्शिकल आहे बक्षिसा त्यांचे आभार आहोत धन्यवाद 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 सुंदर आदरणीय सन्माननीय खरोखरच एक नाव घेऊन सांगतोय बघा क्रिकेट मधले माहीर सगळेजण म्हणतात तालुक्यामध्ये क्रिकेट मध्ये माहीर आमचे मंगेश गोताड आहे की नाही मंगेश गोताड सारखा क्रिकेटर नाही आजपर्यंत पाहिला व कुठला शॉट मारतात तो सुपला शॉट सुशांत कराडे भाऊ सुपला शॉट मारतात खरं मंगेश गोताड हेलिकॉप्टर शॉट मारतात लक्षात घ्या हा सुपला शॉटच्या तयारीत या आम्ही हेलिकॉप्टर घेऊन तयार आहे लक्षात घ्या मंगेश गोताड आदरणीय यांच्याकडून भुवनच्या आवाजासाठी रोख रक्कम 101 चं पार्सिकल आहे मंगेशला आय लव्ह यू धन्यवाद हा काय वसमोर संतोष तांबे आदरणीय बुवा या चांदोरगावचे बुवा वरच्या वाडीचे पलीकडचे यांच्याकडून 501 चं पार्शिकल आहे तसेच पैसा आलं जय भैरी भवानी मित्र मंडळ ग्रुप कालकरवाडी यांच्याकडून मिताली कळपटे मनाली कालकर दिव्या कालकर ऐश्वर्या कालकर सानिका गावडे अश्विनी कालकर आकांक्षा कालकर यांच्याकडून 201 चं पार्शिकल आहे या सगळ्यांचे भरभरून आभार 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 असंच पैसे द्यावा आणि असंच आम्ही बारी उडवीत जातो बुवांना काय बोलतो माहिती आहे हल्ली लांबोरे बुवांचं फॅड आहे बरं की नाही लांबोरे बुवा जिकडे तिकडे जातो नमनच करतो नमन तशी बुवांना सवय लागल्या नमन करायची तसा बुवा दिसतो सुद्धा समजेल का ना बुवा कौसाची भूमिका चांगली शोभत तुला सुशांत गराडे बुवा कौसाची भूमिका सुंदर करू शकतात कॉपी नाही करायची आमचा जय जय बोल कॉपी नाही करायची
सुरुवात तुमची केली, सुरुवात करतो बघा. गवळण्याच्या आधी जरा सुरुवात आहे बघा. एक सांगू इच्छितो, बुवा राग नसावा, लोभ असावा, बरोबर की नाही? मला सांगा, दत्ताजी गराटे माऊलींनी जवळजवळ 45 वर्ष या कलेमध्ये आपलं योगदान दिलं, बरोबर की नाही माऊली? आवाज पाहिजे, सगळ्यांचा आवाज. पटलं तर घ्या, नाही सोडून द्या. योग्य ते योग्य बोला. गराटे माऊलींनी 40 ते 45 वर्ष या कलेमध्ये आपलं योगदान दिलंय. आणि आमची बारी झाली होती आजनारी गावामध्ये. मी म्हटलं बुवाच्या दम नाही, बुवाच्या दम नाही, म्हटलं बुवामध्ये दम नाही, बरोबर की नाही? बुवा म्हणतो माझ्या, आता काही शब्द मला वकार येत होता, वकारे वकार. म्हटलं बुवाच्या दम काय? काय म्हणतो माझ्या वच्यात गु आहे. काय करायचं हे शोभलं काय सांगावं? दादाने सांगा. तू एक ज्येष्ठ कलावंताचा शाहीर आहे पोरगा, अरे लेख आहेस तू, हे शोभलं काय सांगावं? मात्र मग बोलच्यात कोणतो दम नाही म्हणजे मान्य केलं बुवाला. युट्यूबला गेली पाहिजे बारी, बुवाच्यात दम नाही. हा बुवाच्यात कोणतो दम नाही, माझ्या बोच्यात दम नाही, माझ्या बोच्यात कोणतो टिंब टिंब आहे. आता काय सांगू? जरा खा, हा मग जरा तुला अक्कल येईल. काय बोला मा, कसा बोलतो ते? काय रे कुल रे कुल कुल कुल. सुशांत गराटे बुवा कुल, त्याचं काल काल कुल. हा असो, बुवा येऊन इथं बोला माझ्या साडीबद्दल. माझा नाद करायचा ना, मी बेकार माणूस आहे, माहिती आहे ना? सापूचं तळ. बुवा जर साडीचा विषय काढला, माझी पाहुणी भरपूर आहे, बरोबर? ते आमच्या आग्रेवाडची बीबी ताई आहे, तिचा ब्लाऊज मला माहित, मी साडी लावून ये. पण तुझ्या जर दम असेल तो लंगट लावून ये, बरोबर की नाही? काय होत आई, बरोबर की नाही? जर माझ्या साडीचा जर विषय काढला, हा तर लंगोट लावून ये, नंतर बोल, नाही तर बोल नको. हा अरे भऱ्या भऱ्या पूर्ण उरलोय मी. जोशिवा ब्रँड आहे, ब्रँड. हा तुझी माती करतो बघ कशी, बघ. पुढचा विषय झाला बुवांचा. बुवाचे दम नाही बा मांडी काय. बुवा म्हणतात, मी बुवाला म्हटलं, मी बुवा म्हणतो मी काले आहे, मी म्हणतो काले आहे. बुवाने मान्य केलेलं काले आहे. मी म्हटलं बुवा हे फॅन्ड्री. हा बुवा म्हटलं फॅन्ड्री, फॅन्ड्री. असो, काय जास्त बुवाला तापवतो जराच. दुसऱ्या बाजूला काय घेऊन बोलाल ना, काही बोला, काही प्रॉब्लेम नाही, पण सोडणार ना. आज काय, आज 5 वाजले ना तरी चालेल. माझ्या लुगड्याचा विषय काढायचा नाही, आणि लुगड्याचा विषय काढलास त्याला सोडायचा ना. लगोट कोण पण देशील ना, हो देशील का नाही? लगोट बघणार ना. अरे त्या बाबा त्या साडीनं लोकांना 4 साडेचार वाजेपर्यंत थांबून ठेवलं होतं सापूच्या तळावरती. बिचारी 4-5 लोकांच्या शनकेत पिली गोऱ्यांच्या, पण ती गोरी होऊन आली नाही. आणि हा डांबर छाप मोठा फॅन्ड्री विषय काढला तो सोडत नाही बघा. आणि नमान करून दाखवलं ना तुझं लगन लावून दुसऱ्या बारी. हा लक्ष ठेव, काय सोडणार तो घाणा भरीन, तुझं लगन लावून टाकेन, सोडणार नाही तुला. बघ एक वादा तर मस्त. गवळण गातोय, सुंदर असा विषय आहे, सुंदर अशी चाल आहे बघा. जमलं तर घ्या, नाही तर सोडून दे.
ला 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 ये नहीं दूसरा है। आज तुझे सो जो कहना है वो नहीं बात है, वो जीना सिर्फ मेरे लिए ये है। हाँ ये दुनिया महीने साल गुजर जाएंगे मेरे यार, मगर इतना रखना ख्याल क्या म्हणायचं बघा, माझ्या हृदयातून घाली ते साथ काना तू माझा विश्वास, का सोडली समाजी तू साथ। राधा म्हणते बघा, एक राधा मी तुला जीवापाड तुझ्यावरती प्रेम केलं आणि तुम्हाला सोडून गेलास, असं का केलंस? म्हणून म्हणते बघा राधा, माझ्या हृदयातून घाली ते साथ काना तू माझा विश्वास, का सोडली समाजी तू साथ, का राहिला नाही तू गोकुळात, का सोडून गेला द्वारका नगरात हे कान्हा, का राहिला नाही तू गोकुळात, का सोडून गेला द्वारका नगरात। 1 2 3 4 अंतरात हळव्या प्रेम भावनाची, अंतरात हळव्या प्रेम भावनाची, अंतरात हळव्या प्रेम
तुझा राहिला नाही तो गोकुळा का सोडून गेला द्वारका नगरा हे काला राहिला नाही तो गोकुळा का सोडून गेला द्वारका नगरा माझ्या मुलाला तुला गाडी देत का तू माझा विश्वास का सोडली समाजी तुझा राहिला नाही तो गोकुळा का सोडून गेला द्वारका नगरा हे गाना राहिला नाही तो गोकुळा का सोडून गेला द्वारका नगरा गोकुळात तुझ्या साऱ्या ठेवणी वाद होत तुझा आम्हाला मवणी कधी गोकुळ येशील का तुझं दर्शन देशील का तुझं रे माझा आश्वास राहिला नाही तो गोकुळा का सोडून गेला द्वारका नगरा हे गाना राहिला नाही तो गोकुळा का सोडून गेला द्वारका नगरा माझ्या मुलाला तुला गाडी देत का तू माझा विश्वास का सोडली समाजी तुझा राहिला नाही तो गोकुळा का सोडून गेला द्वारका नगरा हे गाना राहिला नाही तो गोकुळा का सोडून गेला द्वारका नगरा राहिला नाही तू गोकुळा का सोडून गेला द्वारका नगरा हो सुंदर असा विषय आपल्या समोर ठेवलाय आज या ठिकाणी हौसी कलाकार चिल्लर पार्टी ग्रुप समर्थ कालकर विश्वास तरळ दुर्वेश तरळ राजू तरळ देवांश जोगे विशाल तरळ दुर्वांक तरळ गोरक्ष तरळ विहान गडशी स्वराज कालकर अनायरा समीर तरळ चैतन्य आगरे यांच्याकडून कार्यक्रमासाठी 501 रुपयाचा पार्श्व केलेला आहे बक्षिसाच्या आवाजावर धन्यवाद 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 ए नरया चांगल्या मार्गाने दिले का
सुस्वागतम स्वागतम या ठिकाणी बुवांना प्रश्न विचारतोय। या साऱ्या विश्वामध्ये बुवांना मला वाटतं जवळजवळ 10 वर्ष हा प्रश्न विचारतोय। मला अपेक्षा आहे बुवांकडून आज त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल। बुवा जमलं तर बागानं सोडून द्या, आहे की नाही? आतूर मातूर उत्तर देऊ नका। काय म्हणायचं आहे, या साऱ्या विश्वामध्ये असे एक मंदिर आहे की त्या देवाच्या मूर्तीला हात व पाय नाही, शिवाय आजूबाजूच्या परिसरातील झाडांची सावली त्या मूर्तीवरती पडत नाही। असे हे मंदिर कोणत्या देशातील राज्यामध्ये आहे? त्या राज्याचे, देवाचे व देशाचे नाव काय? त्याचप्रमाणे त्याची रचना ग्रंथामध्ये केव्हा व कशी केली गेली? उत्तर शास्त्र आधार द्यायचा आहे। बुवांना भरपूर प्रत दिलेले आहेत, त्यांची गरज नाही आहे। बघा या ठिकाणी आदरणीय दत्ताराम शेठ तांबे यांच्याकडून रोख रक्कम 201 पार्श्व केलेला आहे। तसेच सुशांत संतोष घडशी यांच्याकडून कार्यक्रमासाठी 201 रुपयाचा पार्श्व केलेला आहे। त्याचप्रमाणे आदरणीय सन्माननीय वाघणगावचे सुपुत्र तुरारी शाहीर रुपेश शिरवाळे यांचे सुपुत्र या ठिकाणी माझ्या वारीला आले। प्रथम रुपेश शिरवाळे यांच्याकडून रोख रक्कम 201 रुपयाचा पार्श्व केलेला आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। पण काय म्हणायचं बघा, या चांदोर गावामध्ये, या परिसरामध्ये, या पंचकृषीमध्ये माझे असंख्य असे मित्र आहेत। त्यांच्यासाठी थोडक्यात 2 शब्द होते बघा। दुःख अडवायला उंबरा सारखा, दुःख अडवायला उंबरा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवनभर कधी, वाट चुकणार नाही जीवनभर कधी, एक तो मित्र कर आरशा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा। थँक्यू।
थँक्यू थँक्यू धन्यवाद माझं शक्ती तुऱ्याचा सामना आज येथे रंगलेला आहे. या कालकारवाडीमध्ये काय म्हणतो बघा, की शक्ती तुऱ्याचा सामना आज या कालकारवाडीमध्ये रंगलेला आहे. तुझी न माझी भेट बुवा खूप दिवसानंतर आहे. सर्व रसिक जन हे हा आपला सामना पाहणार आहे. आता कोण हरणार कोण तरणार हे सारे रसिक जन ठरवणार आहे. विषयाचा हा बुवा झगडा करीन तुला आजरे उघडा. कसला विचार पडलाय तुला येशूच्या. तुझा धुवा उडवायला नाही वेळ लागणार मला. तुझा धुवा उडवायला नाही वेळ लागणार मला. धुवा उडवायला नाही वेळ लागणार मला. तुझा धुवा उडवायला नाही वेळ लागणार मला. विजयाचा हा बुवा झगडा करीन तुला आजरे उघडा. कसा विचार पडलाय तुला तुझा धुवा उडवायला काही वेळ लागणार मला. तुझा धुवा उडवायला काही वेळ लागणार मला. तुझा धुवा उडवायला काही वेळ लागणार मला. विचारतो प्रश्न मी तुला आज विचारत गेला. शिवलीच्या जातीसाठी कोणत्या राज्यात आला. कोणाच्या देशाचा मंदिर होता कोणाच्या देवाचा. शिवलीच्या जातून त्याला सर्वभावे तू दिला. बडबड थांब तुम्ही मारू नका. याद शिक्षणाचा भूलू नका. कोणाच्या विचाराचा पुरवाला. तुझा धुवा उडवायला उडवायला काही वेळ लागणार मला. तुझा धुवा उडवायला काही वेळ लागणार मला.
शाहीर संजय कातोरणाला ज्ञान सिंगनाच्या मन संपदाला शाहीर संजय कातोरणाला सिंगनाच्या मन संपदाला छोटा कटाला विषयाला तुझा धुवा उडवायला नाही वेळ लागणार मला तुझा धुवा उडवायला नाही वेळ लागणार मला स्वागतम उद्या 1 तारखेला बरोबर ना 1 तारीख ना 1 तारखेला कुरतडे पालकरवाडी या ठिकाणी सुरवले शाहीर लांजा तालुक्यातील नामवंत शाहीर देवेंद्र चिमन आणि आम्ही स्वतः संतोषी माता मंदिरामध्ये कार्यक्रम होणार आहे जामतेचा डबल धमाका येणाऱ्या सगळ्यांनी या पाहायला विसरू नका विनंती आहे बघा